दिनानिमित्त आज आपण पुणे नाशिक रेल्वे संदर्भात आंदोलन घेतलेलं होतं। प्रथमतः क्रांती दिनानिमित्त मी सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो। माळुंगे येथील हुतात्मा बाबू गेनू यांनी स्वदेशीच्या चळवळीत स्वतः हुतात्म्य पत्करलं। त्या अनुषंगाने स्वदेशी हा मुद्दा घेऊन नरेंद्र मोदींनी एक आव्हान केलेलं होतं की सोन्या चांदीची खरेदी करू नका, कारण सोन्या चांदीसाठी परकीय चलन लागतं आणि परकीय चलनाचा साठा आपल्याकडे कमी असल्यामुळे लोकांनी सोन्या चांदीची खरेदी थांबवावी व परकीय चलन वाचवावं। त्याच अनुषंगाने आज पुणे नाशिक हायवेच्या अनुषंगाने ही बाब प्रकर्षाने सामोरे येते की आज पुणे नाशिक हायवेला खेडपर्यंत सर्वात जास्त ट्रॅफिक जाम, जगातला सर्वात जास्त ट्रॅफिक जाम असलेला भाग म्हणून घोषित केलेला आहे आणि येथे लाखो लिटरचं पेट्रोल डिझेल वायाला जातं रोज। तर त्या अनुषंगाने परकीय चलन वाचवण्याची ही नामी संधी होती, ज्या योगे पुणे नाशिक रेल्वे जर आज अस्तित्वात असती तर ही वाहतूक कोंडी झालीच नसती आणि लाखो लिटर पेट्रोल डिझेल वायाला जाऊन परकीय चलनाचा साठा कमी झाला नसता। दुसरी गोष्ट, आज आंबेगाव जुन्नर या तालुक्यांमध्ये GMRT 1986 सालाच्या आसपास आली आणि येथील विकासाचा डेफिसिट हा मागे पडला। आज तागायत मागे नीती आयोगाने दिलेल्या अहवालानुसार आंबेगाव तालुका हा मागास तालुका म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने रेल्वे ही नामी संधी होती, ज्या योगे इथून शहराशी कनेक्टिव्हिटी झाली असती आणि त्या माध्यमातून इथं वास्तू प्रकल्प उभे राहून लोकांनी इथे राहून शहरात काम धंदा करण्याला प्राधान्य दिलं असतं। तसेच इथे गोडाऊन्स वगैरे इतर काही माध्यमातून रोजगार निर्मिती झाली असती। हे दोन विषय मागे पडले आणि त्या योगे इथल्या नागरिकांचा तो तोटा झालेला आहे। तर या निमित्ताने प्रकर्षाने एकच मागणी या आंबेगाव जुन्नर तालुक्यातील नागरिकांची या निमित्ताने एकच मागणी प्रकर्षाने सामोरे येते की पुणे नाशिक रेल्वे हा प्रकल्प त्वरित मान्यता दिलेला प्रकल्प तुम्ही जो रद्द करताय त्यामागे मोठा गौड बंगाल आहे आणि या पट्ट्यातले तिन्ही खासदार जे महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडीच्या असल्या कारणानं हा प्रकल्प नामंजूर केला जातोय का, ही शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे। तरी अशा प्रकारचं राजकारण या सरकारनं करू नये